विशाल अशी जोडी या मैदानामध्ये बघतो आपण। तर निश्चितच दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकलाय स्पर्धेमध्ये। पहिला सामना जिंकलाय संघाने, मात्र गोलंदाज अख्तर या नक्कीच नाव मोठे आहे। हा चेंडू पहिला चेंडू होता, यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पत्त्या देत नाही आहे। मात्र एकच धाव निश्चित मिळेल या चेंडूवरती। एक धाव आली आणि संघाचा आणि स्वतःच सुद्धा खातकुले केलं जातं एक या धावसंख्येवरती। तर निश्चितच अख्तर गोलंदाज आहे। शोएब अख्तर याची आठवण आली आहे, कारण जगातील अव्वल दर्जाचा तेज गोलंदाज पाकिस्तानची रावलपिंडी एक्सप्रेस ज्याला म्हणायचं तो अख्तर। मात्र हा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून जात आहे, चेंडू सीमा पलीकडे पहिला चौकार बाईच्या स्वरूपामध्ये। तर या ठिकाणी चौकार आलाय बघतोय आपण, फलंदाजाच्या बॅट मधून नाही आहे, सांघिक चौकार बघतोय आपण। धावसंख्या 5 धावा धापडकावरती। हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू मात्र सीमा पलीकडे षटकार। जो धागाव संघाकडून खेळणारा फलंदाज यावेळेस मोर्या बॉयज कोलम संघाकडून खेळतोय, ज्याने षटकार दाखवल्याने आपला मात्र परिचय या ठिकाणी देतोय की किती चांगला फलंदाज आहे। मात्र हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, दिस कॉल बी वाईड। पंचांनी यावेळेस मात्र हा चेंडू खराब दर्शवलाय। पंचांच्या भूमिकेमध्ये बघतो आपण यावेळेस एमसीए पॅनलचे पंच, मान्यता प्राप्त पंच निलेश साळके साहेब आणि त्याच्यानंतर शर्मा साहेब असेल, असे दोन पंच। हा चेंडू षडपूल करतोय, चेंडू मात्र बराच वेळ हवेत आहे नो मॅन लँड्स मध्ये, आणि चेंडूला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन दिलं जात आहे। तोपर्यंत या दोन धावा घेण्याचा अवधी होता आणि या दोन धावा मात्र एकवटल्या जातात या धावपळकावरती। कारण सामना आहे 6 षटकांचा, त्यावेळेस निश्चित 2 षटक कमी केल्यात, कारण वेळेचं बंधन, वेळ नाहीये, कारण सामने सकाळी सुद्धा थोडेसे उशिराने सुरू झाले आहेत, कारण पहिला दिवस होता। या 14 धावा लागल्या धावपळकावरती 4 चेंडूवरती। हा चेंडू ऐश लागली आहे, मात्र चेंडू जेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, मात्र एक धाव मिळाली आहे चेंडूवरती सुद्धा। अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मांजरले विपक्ष कोलम या दोन संघामध्ये आहे। एकीकडे सुभाष गायकर यांचा संघ बघतोय आपण, सुभाष सुपर किंग, तर दुसरीकडे जो संघ बघतोय आपण मोर्या बॉयज मोहन राऊत यांचा संघ। यावेळेस पॉइंटच्या वरून आउटफील्ड पास आहे, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू सीमा पलीकडे 4 धावा। केली जाते आहे। अतिशय चांगली फलंदाजी या मोर्या बॉयज कोलम संघाकडून। कोलम संघाकडून पहिलं षटक संपलाय, दुसरं षटकाचा खेळ सुरू होतं। या ठिकाणी आपण P2 चं दुसरं षटक, या षटकामध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक हे बाहेर ठेवू शकता, तळिया सर्कलच्या नियमानुसार 3 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवावे लागतील। गोलंदाजाचा वापर केला जातोय या, तर गोलंदाज अंकुश याचा वापर केला। अंकुश गोलंदाज
सुपर मांजरली संघाकडून अंकुश टू विशाल. यावेळेस जर बघितलं तर हा चेंडू यावेळेस मात्र अंदेश केलाचा होता. फुटवेचा वापर नाहीये, मात्र पहिला चेंडू होता. ऑफस्टंप वरती फेकलाय गोलंदाजाने आणि निश्चितच तो चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. बघा मांजरली संघाचा विचार केला तर या संघामध्ये बरेचसे चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता सुभाष गायकर यांच्यावरती की कोणा खेळाडूला इन ठेवायचा आणि कोणाला आउट करायचा. मात्र हा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जोरात चेंडू वरती आलाय, फक्त सिंगल लाभली आहे. अतिशय चांगले दोन्ही संघ एक एक सामना जिंकल्यात, कारण मोरिया बॉईज संघाने वीर मराठा कोंदे संघाला परास्त केलं होतं. तर यावेळेस सुभाष सुपर किंग संघाने मनोहर लायन्स मामनोलीचा संघ होता त्या संघाला परास्त केलं होतं. 87 धावांचं लक्ष्य होतं. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूची लाईन चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळल्यात निलेश चालके आणि हा इशारा केलाय. चितच्या मैदानामध्ये 2 श्वान आपण बघतोय मैदानामध्ये. मात्र असं चित्र प्रत्येक वेळेस प्रत्येक स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. ज्यावेळेस सामना सुरू असतोय त्यावेळेस मात्र श्वान सामन्यामध्ये येतात. आणि काल सुद्धा डोंबिवलीमध्ये एक मोठी स्पर्धा सुरू आहे एमबी ट्रॉफी, त्या ट्रॉफी मध्ये सुद्धा बघितलं होतं श्वान पदक. श्वान आले होते मैदानामध्ये आणि हा चेंडू चौकार मिळतोय चेंडूवरती. राम जी की चाल देखो. ते मात्र जातील आणि हा चेंडू हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला होता ऐन मौक्याला, मात्र ब्रेक लावलाय स्वतःच्या मनाला आणि चेंडूची थ्रो पैकी केली जाते स्क्वेअर. मात्र जरा बॅकअपला नसता फलंदाज तर निश्चितच हा सुद्धा एक 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र बॅकअप केलं जात आहे, प्रोडक्शन दिलं होतं. 2 धावा आल्या. दापडकावरती धावसंख्या झाली आहे 27 धाबा लागल्या. त्या दुसरं षटक मार्गस्थ असताना 27 धाबा बघतोय. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय, बुद्धीचा वापर केलाय, चेंडू जातोय सीमा पलीकडे. आणखीन एक चौकार. आंखों की मजाल देखो. या फलंदाजाचे बुद्धीचा वापर केला होता, कारण क्रिकेट हा ताकदीचं नव्हे तर तंत्र सुद्धा अवलंबलं जात आहे. आपण बघितलं होतं ज्यावेळेस सचिन तेंडुलकर याने पहिल्यांदा सर्वाधिक 200 धावा कुठल्या होत्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये अगेन्स्ट साऊथ आफ्रिका विरुद्ध, त्यावेळेस मात्र 50 षटक तो मैदानावरती उभा राहिला होता. जर 50 षटक मैदानामध्ये थांबायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती त्याने ताकदीचं नव्हे तर तंत्राचा वापर केला होता, डोकेलिटी वापरली होती. आणि म्हणूनच जगातील पहिला फलंदाज असा ठरलाय की त्याने सर्वाधिक 200 धावा पूर्ण करणारा एक दिवसीय क्रिकेट मध्ये पहिलं द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनलाय. त्याच्यानंतर मात्र वीरेंद्र सेहवाग असेल, त्याच्यानंतर रोहित शर्मा जो एक आणखीन एक मुंबईचा शैलीदार फलंदाज, मात्र तो यावर्षी आउट ऑफ फॉर्म मध्ये चाललाय. मात्र त्याला निश्चितच बाहेर थँक्यू डीजे मास्टर. येणार IPL इंडियन प्रीमियर लीग ज्याला म्हटले जातं 9 सत्र असणार आहे. या IPL चा आपण ही स्पर्धा एप्रिल मे मध्ये बघू शकता. अत्यंत मोठी स्पर्धा, सर्वात मोठी स्पर्धा बघितली जाते IPL इंडियन प्रीमियर लीग, ज्याला 9व्या सत्रामध्ये पदार्पण करणार. हा चेंडू शॉर्ट पिच होता, हुक करतोय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मात्र एक धाव निश्चितच मिळालेल्या चेंडूवरती एकदा बेकपटली जातोय. या चेंडूवरती अत्यंत चांगली फलंदाजी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत 2 फलंदाज मैदानामध्ये मात्र तळ टिकून आहेत. अत्यंत चांगली फलंदाजी बघतोय आपण या मोरिया बॉईज कोलम संघाकडून. पद्माकर आणि
विशाल पद्माकरा वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळतोय. आमचे गुणलेखक अत्यंत चांगली कामगिरी करताना भूषण अत्यंत चांगली कामगिरी. हा पुन्हा एकदा लेट कार्ड गॅप शॉट सिलेक्शन होता मात्र पॉइंटचं क्षेत्ररक्षक कल्पेशाने अचूक असं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव मिळाली आहे चेंडूवरती. 3 धावा निश्चितच वाचवल्यात कारण आउटफील्ड फास्ट होती या ठिकाणी. बघायचं जर या ग्राउंडची पाहणी केली तर या ठिकाणी आमचे समालोचक कक्षाच्या समोर ज्यावेळेस चेंडू येतोय त्यावेळेस वेगाने येतोय कारण हा खोलवर पट्टा आहे त्यामुळे निश्चितच चेंडू पडल्यानंतर वेग पकडतोय. हा चेंडू ड्राईव्ह करतोय कर मध्ये मात्र 1 धाव मिळेल सुभाष चेंडूवरती मात्र तो पैकी खराब. फलंदाज बाद होईल का? पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज एकाच सेंडला फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तर फलंदाज जा पण मैदानामध्ये जास्त वेळ करू नका कारण आपल्याला निश्चितच या ठिकाणी 6 षटक फेकण्यासाठी 30 मिनिटं दिल्यात. अवधी दिलाय तो 30 मिनिटाचा. मात्र फलंदाज जर असे टाइम करतील तर करायचं काय मध्ये गोलंदाजाने. तर आपण ज्यावेळेस फलंदाज बाद होतोय त्यावेळेस क्रीज मध्ये पोहोचायला पाहिजे त्वरित कारण शेवटचा सामना आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. आमचे लाडके प्रेक्षक मात्र घरी जाण्याची वाट पाहतात. मात्र लाडके प्रेक्षक एका चांगल्या सामन्याची पर्वणी बघतात. मात्र तो सामना त्यांच्या भेटीला येईल का? कारण प्रेक्षकांचं म्हणणं असोय सामना कोणी जिंको मात्र टस्सन क्रिकेट व्हायला पाहिजे, खुन्नस क्रिकेट व्हायला पाहिजे. एकमेकांसमोर दोन्ही संघ येतात त्यावेळेस मात्र आपली दादागिरी क्रिकेटची दाखवायला पाहिजे. असं म्हटलं जातंय की नवरा मरो अथवा नवरी मरो आम्हाला जेवण चांगलं मिळलं असं म्हटलं असं. मात्र तेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहिजे असतंय. मात्र काही आधी सामना येईल का? शेवटचा सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला. आणखीन एक गडी बाद झालाय. बॅक टू बॅक 2 हादरे यावेळेस मात्र मोर्या बॉईज संघाला मिळाल्यात. तर दोन्ही फलंदाज सलामीचे होते ते यावेळेस मात्र सामन्यामध्ये परतल्यात. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण 34 धावा. 34 धावा धावपळकावरती बघतोय आपण. आणि दीपक या गोलंदाजाचा वापर केला जातोय. तर हा चेंडू यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. या क्षेत्ररक्षकाने थ्रो पैकी सुद्धा चांगली होती मात्र एकदा एकवटण्याचा प्रयत्न केला होता जो फलंदाजाने नकार दिलाय. परत सुरक्षित मात्र क्रीज मध्ये पोहोचतोय. षटकामध्ये धावसंख्येला आकार दिलाय. षटक क्रमांक 30 संपलाय. ओव्हर नंबर 3 कम्प्लीटली. स्कोर कार्ड इन 36 रन. 3 षटकांचा खेळ संपतोय. 36 धावा धावपळकावरती 2 गडी बाद झाल्यात. येणारे 3 षटक कसे असेल मात्र थँक्यू डिझाय. थँक्यू. अतिशय चांगले 2 आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आमच्या राजेश असतील डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी 4थं षटक गोलंदाज अनिल याचा वापर या षटकामध्ये केला गेलाय. थँक्यू डिझाय.
तर चौथं षटक सुरू होतंय. अनिल गोलंदाज झाला या वेळेस. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय. चेंडू मात्र वेगाने खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे KGPL चौकार. तर 40 धावा लागल्या तर धावपळकावरती पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र चौकार मारतोय. राकेश या फलंदाजाने चौकार दाखवलाय. अनिल हा चेंडू पुल अँड डिलिव्हरी. पुन्हा एकदा गॅप शॉट मात्र यावेळेस बाद होईल का? चांगलं थ्रोपैकी होती. कलेक्टिंग खराब आणि ज्या ठिकाणी एक धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा धावपळकावरती एकवट रात्या कोलम संघ मोर्या बॉयज कोलम संघ जो नाणेफेकी हरलाय. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं सुभाष सुपर किंग मांजरली संघाने आणि मात्र सामना बरोबरी सुटला तर सामना सुपर ओव्हर वरती खेळवला जाईल हा स्पर्धेचा नियम आहे. अनिल षटका दिला. हा चेंडू मात्र एज लागले आहे. चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र जो क्षेत्ररक्षक होता तो कलेक्टिंग करू शकला नाहीये आणि आणखीन एक धाव आली आहे. तर जास्त टाइम करू नका आपण मांजरली संघ कारण सेकंड स्पेल मध्ये सेकंड सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं तर संध्याकाळची वेळ निश्चित होतोय. ठीक 5:50 होतात मात्र सूर्य असाला जाण्याच्या तयारीत आहे. निश्चितच 6:10 या ठिकाणी सूर्यास्त होईल. तर डावकुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये मुकेशाला बघतोय आपण मैदानामध्ये. अनिल गोलंदाज अद्याप मात्र धावसंख्या चांगली उभी केली आहे. 43 धावा या मैदानामध्ये कुठल्या गेल्यात. चौथं षटक मार्गेस असताना हा चेंडू स्लोवर फेकतोय मात्र सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केलून काढला मिड विकेटला. कोणताही क्षेत्ररक्षक जवळ नाहीये मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. व्हेरी गुड रनिंग. बघा क्षेत्ररक्षक हे दूर वरती आहेत मात्र जवळ एखादी खेळाडू नाहीये त्यामुळे निश्चितच हलक्या हाताने पुश केलं जातोय. आणि मात्र या 2 धावा एकवटल्या जातात. योगेश बनकर यांचं आगमन झालंय. बघतोय मंचावरती ते संघाचे संघनायक आहेत आणि संघ मालक सुद्धा आहेत. हा चेंडू षडंपूल करतोय. चेंडू मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लागला. आउट ऑफ पार्क. 6 धावा. तर अत्यंत मोठा फटका 6 धावांसाठी हा चेंडू केलाय फलंदाज मुकेशने. या 5 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने ज्याच्यावरती दारुमदार दिला होता. हा चेंडू कट करतोय मात्र 1 धाव मिळेल या चेंडूवरती. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 4 संपलाय आणि स्कोर कार्ड वर आपण बघतोय धावा 52 धावा. मोठी धावसंख्या उभी केली आहे या 4 षटकामध्ये. 52 धावा मोर्या बॉयज कोलम संघाच्या. तर या ठिकाणी वेळ गेलाय मात्र या 4 षटकामध्ये 52 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. अतिशय चांगली फलंदाजी बघतोय आपण या मोर्या बॉयज कोलम संघाची ज्याने या नाणेफेकी हरला होता संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र निर्णय त्यांचा मी म्हणेन निश्चितच चांगला आहे. तर 5वं षटक गोलंदाज दीपक याचा वापर केलाय. रायतेंड कडून मारा करतोय. गोविले यांना कडून हा गोलंदाज मारा करतोय. यावेळेस
मैदानामध्ये आहे. तर निश्चितच आपण तर हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता. पडल्यानंतर मात्र सबमरीन डिलिव्हरी खाली राहिला चेंडू आणि सरळ निघून जातोय एसटी रक्षकाकडे. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय या गोलंदाजाने. कारण जेवढे निर्धाव चेंडू फेकले तर निश्चितच स्कोर धावसंख्या कमी मिळेल या संघाकडून बघायला. हा चेंडू पोलंड डिलिव्हरी चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक 3 गोळा झाल्यात आणि फलंदाज बाद. ओपन gangnam style. फुलटॉस चेंडू होता. मात्र चेंडू क्रिकेटमध्ये बघितलं तर चांगला चेंडू खराब चेंडू म्हटला जातोय. कारण या चेंडूवरती बहुतेक वेळा फलंदाज चौकार षटकार मारत असतात. मात्र फलंदाजाला जमलं नाही ते काम. संघाचा संघनायक होता या ठिकाणी मुकेश जो बाद झालाय. 3 गडी बाद झाल्यात. हा चेंडू ब्लॉक हॉलचा मारा. एसटी रक्षक मात्र चूक करतोय. चेंडू थांबणार नाहीये. डीप फाईन लेगला चौकार. बॅक टू बॉलर केलाय. मात्र चेंडू येतोय लॉंग ऑनला लॉंग ऑफला. एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं गेलाय आणि धावसंख्या 1 पुढे सरकतोय. 56 धाबा लागल्यात मोर्या बॉईज संघाच्या. ज्याने या 2 संघामध्ये पहिला सामना जिंकला होता तर दुसरीकडे सुभाष सुपर किंग मांजरली संघ ज्याने सुद्धा पहिला सामना जिंकलाय. मात्र दुसरा सामना निश्चितच विजयाची प्रतीक्षा असणार आहे. दुसऱ्या विजयाची. हा चेंडू कोलवा टप्प्याचा मात्र राईप करतोय. स्क्वेअर लेगला 1 धाव मिळतोय या चेंडूवरती. बघा हळूहळू एक धाबेसाठी संघर्ष करावा लागला या फलंदाजांना या मैदानामध्ये. तर गोलंदाज दीपक ज्याने अद्याप या षटकामध्ये 5 चेंडू फेकल्यात. एक चौकार बघितलाय तो 22चा चौकार आला होता. मात्र त्याचा अपवाद वगैरे तर हा फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. तर 5 षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 58 धाबा लावल्या गेल्या. त्या 6 षटकांचा सामना आहे त्यामुळे 58 धाबा बघतोय आपण. या धावफलकावरती मोठी धावसंख्या उभी केली आहे. या कारण पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 19. दुसऱ्या षटकामध्ये 12. मात्र तिसऱ्या षटकात दीपक याने कमबॅक केलाय आणि चौथ्या षटकात पुन्हा एकदा अनिलच्या धाबा आल्या 16 आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा दीपक याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा दिल्यात म्हणजे टोटल 12 चेंडू फेकल्यात आणि 12 चेंडूवरती फक्त 11 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज दीपक याने. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल या सुभाष सुपर किंग मांजरली संघाकडून. शेवटचा षटक गोलंदाज अख्तर. हा चेंडू पहिला चेंडू स्पीड मध्ये फेकलाय. बघा चेंडूचा स्पीड एवढा होता की जो शोएब अख्तर याने जगातील सर्वात वेगवान चेंडू. हॅलो हॅलो पंच सामना थांबा आपण 1 मिनिट. परत 5 क्षेत्ररक्षक बाहेर पाहिजेत. आपण 5 बॉलर केलवायचे. यस 6 षटकांचा सामना आहे त्यामुळे 5 गोलंदाज वापरावे लागतील. एकाने दीपकनी 2 ओव्हर टाकल्यात त्यामुळे निश्चितच अख्तर हा 2 ओव्हर टाकू शकत नाहीये. डेड बॉल
शरद पाटील यांच्याकडून जर यष्टीरक्षक आहे याने जर झेल पकडला तर 101 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. निश्चितच बघा पारितोषिक लावलं जातोय. रोख रोख कॅश प्राइज आमच्याकडे आली आहे आणि या चौकार दाखवल्या फलंदाजाने. या 4 धाबा आल्या आता दाबडकवरती. हा चेंडू जबरदस्त फटका यावेळेस मात्र माटी टिंग करतोय. 6 धाबा. यस रोप उप तेज याने जर झेल पकडला तर सन्माननीय शरद शेड यांच्याकडून उपसरपंच वांद्र्याचे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. मात्र यावेळेस एकच धाव मिळतो. अतिशय चांगला कमबॅक केल्यामुळे या चेंडूवरती. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. म्हणजे 3 चेंडू 11 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजाने. हा चेंडू ड्राईव्ह करतोय. गॅप शॉट मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं जात आहे. तोपर्यंत फक्त सिंगल एकवटली जात आहे. थ्रो पैकी बघा आपण 3 क्षेत्ररक्षक बॅकअप करतात चेंडूला. मात्र 1 धाव निश्चितच मिळाली या चेंडूवरती. टोटल स्कोर कार्ड वर धावसंख्या बघू शकता आपण. 70 धाबा मोठी धावसंख्या उभी केली आहे 6 षटकामध्ये. 70 धाबा अद्याप. हा चेंडू मात्र ऑथोराइज लॉंग आपला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने KGPL चौकार. देख मनियासुर ने तेरी गली में खड़ा है, दम है तो वारी. अतिशय चांगली फलंदाजी बघतोय फलंदाजाकडून. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट पिच होता. मात्र कल्पेश चेंडू खाली आणि फलंदाज गॉन. 74 षटकातील शेवटचा चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू होता. टोटल स्कोर कार्ड वर धावा आल्यात बघतोय आपण 74 धावा.
जिंकलेला आहे, त्यामुळे दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे तितकेच ताकदवर हे दोन संघ. मात्र यावेळेस नाणेफेक जिंकली होती सुभाष सुपर किंग मांजरली संघाने व फलंदाजीला आमंत्रित केलं होतं मोरिया बॉयज संघाला. मात्र मोरिया बॉयज संघाने त्यांचा हा निर्णय इथे चुकीचा सिद्ध करून दाखवलाय. 74 धावा धावफलकावर लावल्यात. चेंडू द्यायचं लवकर. 74 धावा लावल्यात 12.33च्या सरासरीने आणि 75 धावांची गरज आहे यावेळेस 12.50च्या सरासरीने. आणि या 75 धावा इथे चेस करायच्या. पहिल्या सामन्यात सुभाष सुपर किंग मांजरली संघाने 86 धावां 87 धावांचा पाठलाग केला होता. जबरदस्त फलंदाजी दाखवली ती सुभाष भैरेने. मात्र तशाच प्रकारची कामगिरी या सुभाष सुपर किंग मांजरली संघाला करावी लागेल, कारण 75 धावांचा पल्ला गाठायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. सलामीच्या फलंदाजांना सुरुवात जर इथे चांगली करून दिली तर निश्चित दबाव कमी असेल नंतर येणाऱ्या फलंदाजांवर. मात्र जर इथे सुरुवातीला खराब फलंदाजी झाली, गोलंदाजी चांगली झाली तर दबाव वाढत जाणार या सुभाष सुपर किंग मांजरली संघावरती. सामना लवकर सुरू करायचं बघा. पंच ताकीद द्यायचे त्यांना, कारण अंधाराचं साम्राज्य पसरत चालले आहे. सूर्यदेवता आपल्यापासून निरोप घेते. घड्याळाचे काटे आपल्यासाठी थांबणार नाही. वेळेचं बंधन आपल्यालाच पाळावं लागेल. तरी आपण लवकर सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे. सलामीची जोडी यावेळेस 75 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण पाहतोय. यावेळेस अब्दुल आणि यावेळेस अख्तरची ही जोडी आपण पाहतोय. जबरदस्त अशी जोडी, सलामीची जोडी. गोलंदाज येतोय पहिले षटक घेऊन यावेळेस मोरिया बॉयज संघाकडनं वासुदेव. पहिलं षटक पॉवर प्लेचं वासुदेवला इथे आणण्यात आलंय पॉवर प्ले मध्ये. बघूया वासुदेव कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे अब्दुल. यावेळेस चेंडू हलकसा अपील पाहायचीच त्या ठिकाणी. बघा जवळजवळ सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड मधले जवळ आले होते. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आमच्या पंचांवरती. मात्र आमचे दोन पंच ज्यांनी अनेक सुख दुःख बघितले आहेत क्रिकेट मधले, अनेक दबाव त्यांनी झेललेले आहेत, अनेक अनुभव त्यांनी पाहिलेले आहेत, ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळलेले आपल्या कारकिर्दीमध्ये. आणि त्यानंतर पंचांच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन एमसीएच्या मान्यता पंच असे आमचे हे दोन पंच या ठिकाणी आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू यावेळेस पंच वाईटचा इशारा करतायत. अवांतर स्वरूपाने एक धाव इथे मिळते. एक चेंडू अतिरिक्त फेकावा लागेल, एक धाव अतिरिक्त मोजावी लागेल. धाव संख्या धाव फलकावर आता मात्र खातं उघडले गेले एका धावेने. फलंदाज वासुदेव, स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अब्दुल यावेळेस सामना करण्यास सज्ज. हा चेंडू आता मात्र कॉट बिहाइंडचं अपील. पुन्हा एकदा अपील केले गेले. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही नाहक अपील कराल, वारंवार अपील कराल, उगाच जर तुम्ही अपील केलं तर निश्चित तुम्हाला दंड भोगावा लागतो. मात्र टेनिस क्रिकेट विषयामध्ये निश्चित अशा प्रकारचा नियम नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे अपील सातत्याने पाहायला मिळतात आपल्याला मैदानावरती. वासुदेव, हा चेंडू यावेळेस हवेत होता बराच वेळ. मात्र जे प्रेक्षक आहेत समोर, या प्रेक्षकांना आपण जरा बाजूला काढायचे. स्वयंसेवक कुठे आहेत बघा. सामना सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, याचं भान देखील ठेवत नाही प्रेक्षक. यावेळेस आपण पाहतोय धावा आल्यात या ठिकाणी. 2 धावा इथे आलेल्या आहेत. यावेळेस धाव संख्या धाव फलकावर 3 धावा. मला लवकर जायचंय. जे प्रेक्षक आहेत बघा, मैदानातून आपण जायचं नाही. कुणी स्वयंसेवक लक्ष द्यायचंय बघा, कुणाला मैदान जाऊ देऊ नका. खूप मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह टेलिकास्ट केले जाते आणि अशा सामन्यामध्ये प्रेक्षक मैदानातून जातात. निश्चितच एक दुर्दैवी गोष्ट आहे. चेंडू अप्परकटच्या माध्यमातून चेंडू जातोय डी पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा पलीकडे KGPL चौकार. प्रकाश गीत डीजे आपण ऐकतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन देखील या ठिकाणी केले जाते. मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा या ठिकाणी सादर करताना वासुदेव पुन्हा एकदा. हा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईल. हा चेंडू जातोय सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. You
मॅन फ्रॉम टिटवाळ्याच्या निश्चितच डीजे ऑपरेटर आमचे पाहू शकता, अतिशय चांगलं कार्य, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. सलग 3 दिवस तुम्हाला या ठिकाणी निश्चितच मनोरंजन करतील आणि आमच्या गळ्याची काळजी घेतील खास करून. अतिशय चांगला आवाज, दणदणीत आवाज. दरम्यान धावसंख्या धावफलकावर 11. पुन्हा एकदा वासुदेव राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेचा हवेतून लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक प्रेक्षकांची भूमिका या ठिकाणी करतोय आणि हा चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. वेळ जास्त घेऊ नका आपण, या ठिकाणी वेळ घ्यायचा नाहीये. दरम्यान या ठिकाणी कॅश प्राइज आलेले आदरणीय मोहन राऊत उर्फ मुन्ना यांनी जर कॅच घेतल्यास मोहन राऊत साठी प्राइज आहे. दिनेश कोर यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे बघा. एका झेल साठी या ठिकाणी 1001 रुपये लावण्यात आलेले आहे. जबरदस्त निश्चितच जी माहिती आमच्यापर्यंत आली की अब्दुल जर पाहिलं तर एक जुने जांडे खेळाडू, वय वर्ष 42, म्हणजे पुराणा चावल ज्याला म्हटलं जातं क्रिकेट मधला, त्याने अनेक ऊन पावसाळे क्रिकेट मध्ये पाहिल्यात असा खेळाडू अब्दुल. अनुभव काय असतोय? अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जातंय. यावेळेस अब्दुलने दाखवून दिलेलं आहे की क्रिकेट निश्चितच किती वय झालं तरी मी चांगलं क्रिकेट खेळू शकतोय. कोण म्हणतो माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो, माणूस खेळ सोडतो तेव्हा तो म्हातारा होतो. आणि असे अनेक उदाहरण आहेत आमच्या आपल्या डोंबिवलीमध्ये घ्या, पूर्ण ठाणेमध्ये जर पाहिलं तर निश्चित सुखदेव म्हात्रे जे आहे ज्यांचं वय जर पाहिलं तर 50 पेक्षा जास्त आहे. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. आयन अँड सम षटकार. अख्तरच्या बॅट मधला षटकार. आपण धावसंख्या धावफलकावर 23. ज्याप्रमाणे या ठिकाणी अब्दुल वय वर्ष 45 असं सांगण्यात आलंय. मात्र जर जगदीश पाटील आपण पाहिले देसाईचे आमचे सुखदेव म्हात्रे अजूनही खेळत आहेत. जर पाहिलं तर वय वर्ष 55 पेक्षा जास्त. आणि एक फलंदाज ज्याने जबरदस्त कामगिरी केली तो विश्वास पाटील नेतोंड्रेच्या 50 वर्ष ओलांडलेली आहेत. मात्र अजूनही अर्धशतक झळकावत आहेत. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये त्यांनी जबरदस्त मजा केली. यावेळी चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. स्टँड मध्ये षटकार. अब्दुल नॉन स्ट्राईकला गेलाय, कुठेतरी धावसंख्या लगाम लावण्यात येईल. मात्र इथे असं झालंय की सर्दी थांबली आणि खोकला सुरू झाला. कारण दुसऱ्या बाजूने देखील अख्तरने इथे भेदक फलंदाजी, घातक फलंदाजी दाखवलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 29 धावा. टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से दिलाय. यावेळेस सुभाष सुपर किंग मांजरली संघाने. आकाश थांबायचं, लक्ष ठेवायचं आपण. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. तीन षटकार सलग मारलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी अख्तरने दाखवलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. गोलंदाज यावेळेस पाहतोय आपण, गोलंदाज हरेश पवार. हा चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर. कारण हरेशला प्रश्न पडलाय चेंडू टाकायचं तरी कुठे. मात्र चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जास्त बाहेर फेकलाय. यावेळेस वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू कट केलाय. आठवण करून दिली या फटक्याने वीरेंद्र सेवागची. या 4 धावा.
35 धावांची. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर. आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या 46. अख्तर घरातून काय खाऊन निघालाय कळत नाही बघा. मात्र इथे गोलंदाजाला प्रश्न पडलाय कशा प्रकारची गोलंदाजी करायची. अख्तरला देखील घाई आहे कारण त्याला देखील माहिती आहे अंधार पडत चाललेला आहे. लवकर सामना संपवूया आणि याच अनुषंगाने पावलं उचलली गेली आणि दोन्ही खेळाडू राया संघाकडनं खेळतात बघा. चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्या घरच्या संघात राया संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी चेंडू हुक केलाय. आणखीन एक मोठा फटका आणि या 4 धावा. जेव्हा अख्तर सारखे फलंदाज फलंदाजी करतात तेव्हा असं वाटतं फलंदाजी करणं किती सोपं काम आहे. यावेळेस अख्तरने दाखवले, अब्दुलने दाखवलेले आहे आणि आपल्या घरच्या संघातून खेळत असताना या अख्तरने अनेक अविस्मरणीय खेळ केले आपल्या संघासाठी. यावेळेस जर पाहिलं तर अख्तर पोहोचलाय 35 धावांवर. एकूण धावा या षटकात जर पाहिलं तर 33 धावा आल्यात. सर्वात महागडे षटक आजच्या दिवसातलं या स्पर्धेतलं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. गोलंदाज होता हरेश. मात्र हरेशला निश्चितच इथे जर पाहिलं तर पूर्णपणे दबावाखाली टाकलाय आणि 33 धावा त्याच्या षटकात कुठून काढल्यात. धाव संख्या 50. आता मात्र येणाऱ्या 24 चेंडू मध्ये गरज आहे ती 25 धावांची. समीकरण सोपं झालेले आहे. 50 धावा धावफलकावर 50 धावांची भागीदारी रचलेली आहे मैदानावरती या दोन फलंदाजांनी. हा चेंडू यावेळेस मिड विकेटला. आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. संख्या धावफलकावर आपण पाहतोय 50 धावा. कुंदन भैरे यांनी पारितोषिक लावले सुभाष भैरेसाठी. षटकार लागवला तर 101 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस आपण पाहतोय गरज आहे ती आता 25 धावांची. फलंदाज बाद झालाय. बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय अख्तरच्या पारीचा अंत होतोय. नवीन फलंदाज येतो 3ऱ्या क्रमांकावर. अब्दुल आउट झाला. यावेळेस चेंडू रिव्हर्सचा फटका. षटकार. गुड शॉट. आता कुणाचं नाव आला बाबूराव. आता पारितोषिक त्याने पटकावलेले कुंदन भैरेकडनं 101 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर. हा चेंडू जातोय असं फायनलच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. यावेळेस निश्चितच एकूण धावसंख्या धावफलकावर 56 धावा. गरज आहे ती आता मात्र 19 धावांची. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय डी बॅकवर्ड च्या दिशेने आणि या 4 धावा. निश्चितच धावसंख्या धावफलकावर 60-15 धावांची गरज आहे. जर या धावसंख्येत पाहिलं तर फक्त 2 धावा धावून काढल्यात आणि उर्वरित धावा या बॅटने म्हणजे मोठ्या फटक्याने आल्यात. आणि एखाद दुसरा चेंडू जर पाहिला तर वाईट पडला असेल. मात्र सर्वच मोठे फटके पाहायला मिळाल्यात. जर पाहिलं तर मैदानावरती चांगली फलंदाजी या ठिकाणी दाखवले सुभाष सुपर किंग मांजरली संघाने. मात्र धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो यावेळेस 60-15 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस गोलंदाज मुकेश गायकर. गतवर्षी जबरदस्त कामगिरी. 223 धावा कुठल्या होत्या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला होता स्पर्धेचा. मात्र इथे संघ जर पाहिलं तर अडचणीत सापडलेला आहे संघ. पराभवाच्या पूर्णपणे जवळ पोहोचलेला संघ आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावफलकावर 61. गरज आहे ती यावेळेस येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 14
धावांची 18 चेंडू आणि 14च समीकरण आहे. यावेळेस प्रति षटकामागे जर पाहिलं तर 4.66 ची सरासरी राखायची आहे. चला लवकर आपण घाई करायची आहे आणि निश्चितच या ठिकाणी या दोन फलंदाजांनी आयोजकांचा देखील वेळ वाचवलाय आणि आमचा देखील वेळ वाचवलाय, कारण आम्हाला देखील इथून सरळ नाईट स्पर्धा कव्हर करायला जायचं आहे. त्यामुळे जेवढा वेळ इथे कमी वेळेत जेवढा हा सामना लवकर संपेल तेव्हा निश्चितच आम्हाला देखील या गोष्टीचा फायदा होईल. अरे बायांच्या आधी सानिध्याच्या जाग्याला माया रे रो मागता न माया रे रो मागता. थँक्यू आकाश. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 14 धावांची. बघा हा सामना कोणी विचार केला होता एका बाजूला झुकेल, कोणी विचार केला होता अब्दुल आणि अख्तर अशी कत्तल करणारी फलंदाजी करतील. निश्चितच गोलंदाज हरेशला जर पाहिलं तर तब्बल 33 धावा कुठून काढल्यात. सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय हरेश, ज्याने 33 धावा खर्च केल्यात. मात्र क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. क्रिकेटमध्ये नेहमी जाऊन पाहू शकतो प्रत्येक दिवस तुमचा नसतो, एखादा दिवस वाईट येतो. ज्या प्रकारे आपण आयुष्यामध्ये पाहत असतो चढ उतार येत असतात, क्रिकेटमध्ये देखील असे चढ उतार पाहायला मिळत आहेत. कधी एखादा खेळाडू हिरो ठरतो तर कधी दुसऱ्या क्षणी तो झिरो ठरतो. मात्र हरेशने इथे नाराज व्हायचं कारण नाहीये. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे क्रिकेट नेहमीच आपण पाहतोय अनिश्चिततेचा खेळ म्हणतात. क्रिकेटमध्ये जो फलंदाज एका सामन्यात 50 धावा करतोय मध्ये दुसऱ्या सामन्यात तो 1 धाव करेल का याची देखील शाश्वती नसते. यावेळेस 13 धावांची गरज आहे मैदानावरती समीकरण. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग होते, चेंडू जातोय. यावेळेस शॉर्ट्स किंवा लेग मिड विकेटच्या मध्ये 1 धावा दरम्यान पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 63 धावा, 12 धावांची गरज आहे. आता मात्र इथे बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय मोठा फटका येत नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस गोलंदाज वासुदेव. हा चेंडू लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. बाद झाल्या जर पाहिलं तर भूषणने झेल पकडलेले आहेत. मॅन फ्रॉम कुंदे एक नावाजलेला क्षेत्ररक्षक, सफळतेच दुसरं नाव भूषण. या ठिकाणी 2 सुरेख झेल पकडलेले आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची या विभागामध्ये निश्चितच तुलना केली जाते, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते असा हा कुंदे गावचा एक गुणवान खेळाडू भूषण 2 झेल पकडतोय. 12 धावांची गरज आहे अद्यापही जिंकण्यासाठी. आपण पाहतोय यावेळेस चेंडू बॅकफुटवर गेलते, कट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या धावफलकावर 63 ही स्थिरावलेली. 12 धावांची गरज होती. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर धावा हे वेगाने वाहत होत्या, मात्र त्यानंतर धावा फारशा आल्या नाही. असं वाटलं तर तिसऱ्या षटकात सामना संपेल. मात्र इथे जर पाहिलं तर खूप टप्प्याचा चेंडू. यावेळेस पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. खराब चेंडू, अधिक उसळी दिली होती. तर मात्र 11 धावांची गरज आहे. फलंदाज स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. यावेळेस फलंदाज अख्तरला आपण पाहतोय जो सलामीला आलाय. जबरदस्त फलंदाजी दाखवलेली आहे. घातक फलंदाजी, घणाघाती फलंदाजी या अख्तरने व अब्दुलने सुरुवातीला दाखवली. मात्र अब्दुल बाद झाल्यानंतर अख्तरने मैदानावरती एक चांगली कामगिरी केली आहे. हा चेंडू वेगाने फेकलाय, अतिशय चांगला चेंडू. जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा बीट केलंय फलंदाजाला. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकतोय, कमबॅक करतोय. मात्र इथे जर पाहिलं तर ज्या फलंदाज अख्तरने एका षटकात 33 धावा कुठल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय या गोलंदाज वासुदेवने. पुन्हा एकदा वासुदेव. हा चेंडू पुन्हा एकदा
बीट केलाय बॅक टू बॅक 2 चेंडू सुरेख फेकल्या चांगली गोलंदाजी केली आहे आणि यावेळेस आपण पाहतोय धाव संख्या धावफलकावर स्थिरावलेली यावेळेस आपण पाहतोय 64 धावा आता मात्र गरज आहे ते येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे बघा 33 धावा आल्या नसत्या जर हरेशच्या षटकामध्ये तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र 12 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि वासुदेवचं षटक जर पाहिलं तर एक चेंडू त्याने वाईड फेकला होता तरी देखील फक्त 3 धावा या षटकात वासुदेवने दिलेल्या आहेत जबरदस्त गोलंदाजी वासुदेवने पहिल्या षटकात 17 धावा दिल्या होत्या मात्र त्यानंतर या षटकात जर पाहिलं तर वाजवी गोलंदाजी दाखवलेली आहे 12-11चं समीकरण आहे गोलंदाज येतोय यावेळेस बॉलर्स नेम प्लीज राकेश जर राकेशने वासुदेव सारखी गोलंदाजी केली या षटकात तर रंगत निर्माण होऊ शकते या सामन्यामध्ये मात्र जर इथे राकेशने जास्त धावा दिल्या इथे धाव चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न केला गेला होता यावेळेस या 2 धावा इथे मिळत आहेत आता मात्र 9 धावांची गरज आहे आदरणीय भाऊ झिफाखोर जर कुठे असेल तर प्लीज आपण यायचंय आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतोय आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे 9 धावांची गरज आहे हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकला आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा रेषा गाठतोय आणि या 4 धावा अरे आये रमांगण मोगड्या जोरून याच्या समीप यावेळेस सुभाष सुपर किंग हा संघ विजयापासून फक्त 5 पावलं दूर आहे हा संघ पुन्हा एकदा राकेश हा चेंडू कट करतोय लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह 4 धावा धाव संख्येची बरोबरी झालेली आहे आता मात्र 1 धाव हवी जिंकण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी सुभाष सुपर किंग मांजरली संघ सुभाष गायकर यांचा संघ आणि निश्चितच सुभाष गायकर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली आहे गतवर्षी पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं त्यानंतर दुसऱ्या वर्षात देखील त्यांनी आम्हाला इथे संधी दिली आहे एक मोठी स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय सुभाष गायकर यांचं हा चेंडू यावेळेस आणि हा विजयी फटका आणि यावेळेस हा सामना जिंकलेला आहे सुभाष सुपर किंग मांजरी संघाचं हार्दिक अभिनंदन